जय शिवराय मित्र, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की कमीत कमी पैशामध्ये व्यवसाय धंदा हा मराठी माणसाने कसं चालू केला पाहिजे। ते जर व्हिडिओ आपण पाहिले नसेल तर वर आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकताय। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी अनुकूल परिस्थिती नसताना देखील आपले स्वतःचे स्वराज्य कसे निर्माण केले आणि त्यांचाच आदर्श ठेवून छत्रपतींना आपले आदर्श मानून मराठी माणसाने व्यवसायात किंवा बिझनेसमध्ये उतरल्यानंतर त्यांच्या छत्रपतींच्या कोणत्या तत्वांचा कसा वापर आपण प्रत्यक्षात उद्योगधंद्यामध्ये केला पाहिजे हे आपण पाहणार आहोत। तर आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा आणि चॅनलला जर आपले सबस्क्राइब नसेल केलेले तर ते लगेचच करून घ्या। छत्रपतींचे स्वराज्य आपल्यासाठी नेतृत्वाची पहिली शाळा। मित्र हो, छत्रपतींचे स्वराज्य म्हणजे केवळ गड किल्ले लढाया किंवा तलवारी हे नव्हे, तर छत्रपतींचे स्वराज्य म्हणजे स्वतःने निर्माण केलेली संस्था। आजच्या व्यावसायिक भाषेत बोलायचे झाले तर स्वनिर्मित स्वतःचे असे व्यवसाय किंवा धंदा याला छत्रपतींचे स्वराज्य म्हणू शकतो। आणि छत्रपती हे त्या स्वराज्याचे सीईओ होते। म्हणून छत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती करताना आपले उद्दिष्ट स्पष्ट ठेवलेले होते, ते म्हणजे आजच्या मराठी व्यावसायिकांनी देखील आपले व्यवसाय किंवा उद्योग चालू करताना आपला उद्देश हा स्पष्ट ठेवला पाहिजे। ते म्हणजे आपण आपला व्यवसाय समाजासाठी काय देतोय, आपल्या व्यवसायापासून समाजाला काय फायदा होणार आहे किंवा आपल्या व्यवसायाचे उद्दिष्ट काय आहे, आपण काय सेवा देतोय हे सगळं स्पष्ट ठेवणं गरजेचं आहे। गनिमी कावा हे छत्रपतींचं सर्वात धारदार शस्त्र होते। ती केवळ एक युद्धनीती नव्हती, तर ती होती एक मास्टर स्ट्रॅटेजी। छत्रपतींनी अशाच मास्टर स्ट्रॅटेजीचा वापर हे त्यांच्या गनिमी काव्याच्या रूपाने प्रत्येक संकटामध्ये केलं। अचानक शत्रूच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन त्यांच्यावर अचानक वार कसा करायचा हे छत्रपतींनी गनिमी काव्याचा वापर करून केलं होतं। मित्र, आजच्या व्यवसायाच्या जगात देखील आपलं बजेट कितीही लहान असू द्या, पण आपले प्लॅनिंग हे धारदार असले पाहिजे। आत्ताच्या व्यवसाय क्षेत्रामध्ये आपण जास्तीत जास्त हे सोशल मीडिया किंवा डिजिटल मार्केटिंग यांचा वापर करून जास्तीत जास्त ग्राहक कसे मिळवता येतील, मोठ्या मोठ्या कंपन्यांचे ग्राहक आपल्याकडे कसे खेचता येतील ह्याचा वापर करून म्हणजेच गनिमी काव्याचा वापर करणे होते। ज्या पद्धतीने छत्रपतींनी अफजल खानासारख्या बलाढ्य सैन्याला देखील आपल्या गुडघ्यावर आणले होते, तशाच पद्धतीने आपले प्लॅनिंग आपली स्ट्रॅटेजी जर धारदार असेल तर आपण त्याचा वापर करून आपल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या ग्राहकांना देखील आपण मिळवू शकतो आणि आपला व्यवसाय हा मोठ्या पद्धतीने वाढवू शकतो। मावळे छत्रपतींचे मावळे हे त्यांचे कुटुंब होते आणि छत्रपती मावळ्यांना आपल्या कुटुंबासारखी वागणूक देत होते, त्यांच्या प्रत्येक येणाऱ्या सुखदुःखात सामील होत होते। त्यामुळे छत्रपती जेव्हा युद्धाच्या वेळी किंवा लढाईच्या वेळी जेव्हा बाहेर असायचे तेव्हा त्याच मावळ्यांबरोबर एकत्र राहायचे, त्यांच्याबरोबर खायचे, त्यांच्याबरोबरच झोपायचे आणि कुठल्याही महत्वाच्या निर्णयांमध्ये देखील छत्रपती आपल्या मावळ्यांना देखील सामील करायचे। असे होते आपले छत्रपती। त्यांनी मावळ्यांना कुटुंब मानल्यामुळे त्या छत्रपतीने जसे स्वराज्याला आपले मानले होते तसेच मावळ्यांनी देखील त्या स्वराज्याला आपले मानले होते आणि म्हणून छत्रपतींनी एवढे मोठे स्वराज्य निर्माण केले। त्याचप्रमाणे आजच्या उद्योग क्षेत्रामध्ये आपण आपल्या टीमला आपल्या स्टाफला आपले मावळे मानले पाहिजेत आणि त्यानुसार त्यांना कुटुंबासारखी वागणूक दिली पाहिजे, त्यांच्या सुखदुःखात सामील झालो पाहिजेत आपण। अशाने काय होईल की आपले मावळे आपले टीम मेंबर्स हे समाधानी राहतील। त्यांना मोटिवेट करून वेळोवेळी त्यांना मोटिवेट करून ज्या पद्धतीने छत्रपतींनी आपल्या मावळ्यांना आपलं मानून त्यांनी मावळ्यांनी जसं स्वराज्याला आपलं मानून आपलं स्वराज्य वाढवलं होतं, त्याच पद्धतीने आज आपली ही टीम मेंबर्स आपले स्टाफ हे समाधानी राहतील आणि आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त समाधानी कसं ठेवता येईल ह्याचा विचार करतील आणि अशा पद्धतीने आपलं जे व्यवसाय आहे ते आणखी जास्तीत जास्त कसं वाढेल असा प्रयत्न आपल्याला करता येईल। अष्टप्रधान मंडळ छत्रपतींनी आपल्या स्वराज्यामध्ये 8 माणसांची वेगवेगळ्या विभागासाठी प्रमुख स्थानी नियुक्ती केली होती आणि ती व्यक्ती प्रत्येक विभागाची प्रमुख असायची। कोणी युद्धाचं बघायचं, कोणी खजिन्याचं बघायचं, कोणी प्रशासनातील इतर कुठल्या विभागाचं बघायचं। अशाने काय झालं की छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्यतेनुसार प्रत्येकाला विभाग वाटून दिला। छत्रपतींच्या ह्या विचाराला आदर्श मानून जर आज व्यावसायिक क्षेत्रात आपल्याला मराठी माणसाला काहीतरी वेगळं करायचं झालं तर आपण पहिली गोष्ट सर्व कामं मीच करणं हे सोडून द्यावं लागेल। आपल्याला प्रत्येकाच्या योग्यतेनुसार प्रत्येकाला काम वाटून द्यावी लागेल, जबाबदारी वाटून द्यावी लागेल आणि अशा पद्धतीने आपल्याला स्वतःची अशी एक टीम तयार करावी लागेल। त्या टीम कडून योग्य त्या माणसाकडून ती जबाबदारी योग्य वेळेत पूर्ण करून घ्यायची आपल्यामध्ये तेवढी प्लॅनिंग असलं पाहिजे आणि अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर आपल्याला व्यवसाय क्षेत्रात आपले अस्तित्व हे अधिक दृढ करता येईल। कायदे आणि नीतिमत्ता छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे कायद्याचे राज्य होते। त्यांनी दरबारात कधीच कुठला अन्याय कधीच सहन करून घेतला नाही। दरबारात नेहमी पारदर्शकता ठेवली आणि प्रत्येकाला उत्तरदायी केले। त्यांच्याच ह्या तत्वांचा वापर करून आपण आजच्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये असा वापर करू शकतो की आपले ग्राहक, आपले पुरवठादार किंवा डिस्ट्रीब्युटर, आपला नोकर वर्ग किंवा कर्मचारी यांच्यामध्ये नेहमी
त्यांच्यामध्ये प्रामाणिक व्यवहार केला पाहिजे. अशाने काय होईल की आपला जो बिझनेस आहे, आपला व्यवसाय आहे, हा लॉंग टर्म ब्रँड म्हणून मार्केटमध्ये नेहमी अस्तित्वात राहील. छत्रपतींकडून आपण काय शिकलो पाहिजे, तर शिवरायांची सगळी तत्वे, दूरदृष्टी, योजना, निर्णय क्षमता, नेतृत्व, धैर्य हीच आजच्या व्यवसाय क्षेत्राची खरी गरज आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, जोखीम घ्या, युनिक विजन ठेवा, योग्य मार्गदर्शन घ्या आणि व्यवसायात कायम सातत्य ठेवा. महाराजांनी शिकवले आहे की स्वराज्य हे मिळत नाही तर ते घडवावं लागतं. आज मराठी व्यावसायिकांनी देखील आपलं स्वराज्य हे घडवायचं आहे. ते यशस्वी, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी. तुम्ही एक पाऊल टाका तुमच्या व्यवसायासाठी, तुमच्या स्वतःच्या स्वराज्यासाठी. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मराठी माणसापर्यंत तो शेअर करावा. व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट जरूर करावे. आपल्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेलं तर ते लगेचच करून घ्यावे. धन्यवाद.